नमस्कार मंडळी आनंदी या मालिकेचा आजचा भाग खूप खतरनाक आणि खूपच भारी दाखवलाय बरं का. फायनली ह्या विद्याधरचा खरा चेहरा आता ह्या तिन्ही मुलांच्या समोर आलेला आहे. ज्या क्षणी ह्या तिन्ही मुलांना कळतं की आनंदीला किडनॅप करून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्लॅन हा विद्याधरने केला होता आणि आनंदीला वाचवण्यासाठी युगंधरने लग्न केलंय, हे सगळं सत्य जेव्हा आता ह्या आरती, अर्ची आणि आनंदी या तिघींनी प्लॅन करून सगळ्यांसमोर आणलंय, खास करून या मुलांसमोर. आणि त्यानंतर मुलांनी जो काही निर्णय घेतलाय तो खूपच खतरनाक आहे. ह्या तिघींनी मिळून तर सगळ्यांसमोर विद्याधरची बोलतीच बंद करून टाकलेली आहे. तर मंडळी, आजचा भाग खरंच खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर मंडळी, आता इकडे असं दाखवलंय की जेव्हा ह्या दोघींनी सुद्धा मितालीला पकडलेलं असतं, तेव्हा ही आता शिल्पा म्हणत असते की तुम्ही तुम्ही दोघी इथे काय करताय? तुम्ही काय मुलींना किडनॅप करण्याचा धंदा सुरू केलाय की काय? युगंधरकडून पैसे काढण्यासाठी आता तुम्ही माझ्या लेकीला मितालीला किडनॅप करणार आहात? तर मंडळी, आता हे सगळेजण बघून पृथ्वीला पण मोठा धक्का बसलेला असतो. पृथ्वी म्हणतो की हे काय आरती, तू माझ्या घरात घुसून माझ्या बहिणीला किडनॅप करायची, तिला हात लावण्याची हिंमतच कशी झाली तुमची? काय आहे हा सगळा प्रकार? तर मंडळी, आता सगळाच मोठा धक्का बसलेला असतो आणि विद्याधर म्हणतो की बघा बघा बघा, ह्या काय करतात, त्या मुलींना किडनॅप करण्याचा प्रयत्न करतात. आत्ताच्या आत्ता ह्यांना पोलिसांच्या हवाली करा. हा युगंधर निंबाळकर खूप नियमांचा कडक आहे ना, सगळ्यांना सारखे नियम, मग करा आत्ताच्या आता इथे पोलिसांच्या हवाली द्या. तर आता पृथ्वी म्हणतो की हो, मी आत्ताच्या आत्ताच पोलिसांना फोन करतो. तर विद्याधर म्हणतो की विचार ना, आता ह्या मुलींना जाब विचार की त्यांनी असं का केलं. युगंधर त्यांना आता काही बोलणार असतो, तेवढ्यात आनंदी म्हणते की थांबा, माझ्या बहिणींना काही बोलायचं नाही. मुळात या सगळ्यामध्ये त्यांची काही चूक नाही आहे. त्या इथे आल्यात त्या माझ्या सांगण्यावरून, आणि त्यांनी आता जे काही केलं ते सुद्धा माझ्या सांगण्यावरूनच केलं. आता आनंदी जेव्हा असं म्हणते तेव्हा बाकी सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय की हिने आता हे सगळं असं का करायला सांगितलं. हा पृथ्वी म्हणतो की आनंदी, तुझ्याकडून मी अशी कधीच अपेक्षा केली नव्हती की माझ्याच घरी येऊन माझ्या बहिणीला किडनॅप करायला सांगशील. तुझी हिंमतच कशी झाली? आतापर्यंत युगंधर निंबाळकर आणि तू मिळून जो काय मला त्रास दिलास तो काही कमी होता का, की या सगळ्यामध्ये आणखीन ह्या सगळ्याची भर? नाही नाही, आता हे करून अजिबात चालणार नाहीये. मी तर आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करतोच. तेवढ्यात हा प्रांजल सुद्धा म्हणतो की तुम्हा लोकांना जरा पण लाज वाटत नाहीये का? एवढं सगळं करून सुद्धा पुन्हा तोंड घेऊन इथे आलात. अजून किती त्रास देणार आहात तुम्ही आम्हाला? आता हे सगळं ह्या दोघांची सगळ्यांची बडबड बडबड सुरू असते. तेवढ्यात आरती चिडते आणि म्हणते की बस बस करा, भरपूर ऐकून घेतला तुमचं, आता यापुढे एक शब्द सुद्धा ऐकून घेणार नाहीये. आणि काय रे, तुला एवढा त्रास झाला, तुझ्या घरच्या मुलीला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला, तर तुला हा एवढाच त्रास झाला ना? मग माझ्या बहिणीला जेव्हा तुझ्या काकाने भर लग्नातून उचलून नेऊन पळून नेलं, तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा हा तुमचा नियम आणि कायदा कुठे गेला होता? भर लग्नातून पळून नेऊन तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, तिचं लग्न मोडलं, तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, तेव्हाच बोल ना, तेव्हा कुठे गेला होता हा सगळा कायदा? मंडळी, जेव्हा आता आरती एवढ्या रागारागामध्ये बोलत असते ना, पृथ्वीला ऐकून हा मोठा शॉक बसलेला असतो. खरं तर सगळ्यांनाच खूप मोठा शॉक बसलाय. विद्याधरच्या तर पायाखालची जमीनच सरकली आहे, कारण पृथ्वी आणि या तिघांसमोर आता आरतीने जो काही मोठाने जो काही जे सत्य सांगितलंय, त्याला कल्पना सुद्धा नव्हती की म्हणजे ह्या तिघींनी मिळून हा असा काही प्लॅन केला असेल आणि सगळ्यांसमोर माझं हे सत्य अशा सगळ्या पद्धतीने समोर आणतील. आणि तो तिच्याकडे बघतच बसलेला असतो. आरती म्हणते की बोल ना, बोल आता बोल. तुझ्या बहिणीला जर आम्ही किडनॅप करण्याचा प्रयत्न केला तर तुला एवढा राग आला, मग आमच्या बहिणीसोबत जेव्हा तुझ्या काकाने हे सगळं केलं तेव्हा ती काय परिस्थिती झाली असेल? तिचं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त झालंय, मग त्याचं काय? पृथ्वी म्हणतो की काय नक्की काय सगळा प्रकार सुरू आहे हा? काय बोलतेस तू? अगं तू काय बोलतेस, तुझं तुला कळतंय का? तू माझ्या काकावर असे घाणेरडे आरोप करतेस. तेव्हा आर्ची म्हणते की हो, घाणेरडे आरोप करत नाहीये. तुझा काका हे असं वागलाय, त्याने हे केलंय. आमच्या आनंदी दीदीला किती त्रास दिलाय त्याने. तिचं लग्न मोडलंय आणि म्हणून मालक साहेबांना नाईलाजाने आनंदी दीदीशी लग्न करावं लागलं. मुळात माझ्या दीदीचं लग्न कधी तुमच्या बाबांसोबत ठरलंच नव्हतं. माझ्या दीदीचं लग्न एका दुसऱ्याच माणसासोबत ठरलं होतं. पण तुझ्या काकाने भर लग्नातून तिला पळून घेऊन गेला आणि म्हणून मालक साहेबांना नाईलाजाने दीदीशी लग्न करावं लागलं. मंडळी, आता आरची जेव्हा असं सगळं बोलते ना, तेव्हा आता पुन्हा या पोरांना धक्का बसलाय की नक्की काय सगळा प्रकार आहे हा म्हणजे. आणि लगेच पृथ्वी म्हणतो की काय आहे हे सगळं? म्हणजे तुम्ही इतकी दिवस इतकी मोठी गोष्ट आमच्यापासून लपवून ठेवलीत, काय सगळा प्रकार? त्या आरती म्हणते सांगते ना, मी तुम्हाला सगळं सांगते. तर हा विद्याधर म्हणतो की नाही हा, खोटं बोलते, ही खोटं बोलते. आरतीला म्हणतो तू एक तोंड बंद ठेव तुझं. आरती म्हणते की नाही हा, अजिबात नाही. मी ह्या वेळेला माझं तोंड अजिबात बंद ठेवणार नाहीये. सगळं सत्य काय आहे ह्या मुलांना कळायलाच हवं. कारण तुमच्या काकाने जे काही तुम्हाला सत्य सांगितलंय ते अर्धवट सांगितलंय. खरं सत्य काय आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचायलाच हवं.
मालक साहेबांचं आणि आनंदीचं लग्न का झालं हे तुम्हाला कळायलाच हवं. त्यावर आता इथे विद्याधर थांबवण्याचा प्रयत्न करतच असतो आणि तो आरतीवर चिडतो आणि म्हणतो की ए गप ग कशाला खोटं नाटक रचून सांगते, बंद कर, थोबाड बंद कर तुझं. तेवढ्यात आता आनंदी आरतीला म्हणते की आरती ते मी सांगते सत्य काय आहे ते, मी सगळी परिस्थिती सांगते. विद्याधर पूर्ण घाबरून गेले बरं का आता, कारण त्याने आत्तापर्यंत जेवढे काही काळे कर्म केलेत ते सगळं काही आता मुलांच्या समोर येणार म्हणून तो प्रचंड घाबरलेला असतो. आणि मंडळी आता ना आनंदी सगळं सत्य सांगायला सुरुवात करते आणि ते ऐकून मुलांच्या ना पायाखालची जमीनच सरकली. मुलं म्हणतात की माझं आणि मालक साहेबांचं मुळात कधी लग्न ठरलंच नव्हतं. माझं लग्न एका दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं. सगळी लग्नाची तयारी झाली होती. पण त्याच वेळेला लग्नाच्या आदल्या दिवशी या तुझ्या काकाने मला भर लग्नातून एका बाईचा वेशात घालून आला आणि मला पळून नेलं. तर मंडळी आता ही शिल्पा म्हणते की आनंदी बस कर, बस कर, काय करतेस तू हे. आता ही शिल्पा ना आनंदीला सगळं सत्य सांगूच देत नाहीये, तिला अडवण्याचा प्रयत्न करते. आनंदी म्हणते की ताई नाही, आज मुलांना जे काय आहे, जे खरं आहे ते कळायलाच हवं आणि आज मी सत्य काय आहे ते सांगून टाकणारच आहे. तेवढ्यात पृथ्वी म्हणतो की हो आत्तू, आम्हाला सुद्धा सत्य काय आहे ते ऐकायचं आहे, तिला सांगू दे. तेवढ्यात आता मिताली आणि हा प्रांजल तिघंसुद्धा पुढे येतात आणि म्हणतात की हो आत्या, आम्हाला सगळं काही खरं खरं ऐकायचं आहे, आम्हाला कळायलाच पाहिजे नक्की काय आहे ते, बाबांचं लग्न कशा आणि कोणत्या परिस्थितीमध्ये झालं कळायलाच पाहिजे. तर मंडळी आता हा सीन दाखवला की लग्न आधीचा जेव्हा विद्याधर सगळ्यात पहिला यांच्या घरी गेलेला असतो आणि आनंदीचा हात पकडून तिच्याशी लग्न करण्याचा आणि तिला बदनामी करण्याची जी काही धमकी दिलेली असते ते सगळं सगळं आता इथे त्यांनी सांगितलं आहे. त्यांनी आबांच्या छातीवर कशा पद्धतीने पाय दिला होता आणि आनंदीला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता हे सगळं सांगितलं आहे. आणि त्यानंतर आबांनी आनंदीचं लग्न ठरवलं. आनंदीच्या लग्नामध्ये सुद्धा ह्याने साडी घालून बाईचा वेशात घालून आनंदीला किडनॅप करण्यासाठी तो आलेला आणि तिला बेशुद्ध करून गाडीमधून घेऊन गेला. झालेला सगळा प्रकार आता इथे आनंदीने सांगत असते आणि हे सगळं ऐकून मुलांना खूप मोठा धक्का बसलाय. म्हणजे हा विद्याधर एवढा नीच आणि खालच्या पातळीला जाऊन वागू शकतो याची कल्पनासुद्धा नव्हती. आणि हळदीच्या दिवशी त्याने येऊन आबांना मारलं, त्रास दिला आणि त्यानंतर आनंदीला पळून घेऊन गेले. हे सगळं सगळं सांगितलं आहे आणि त्यानंतर आनंदीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच वेळेला आता मालकसाहेब तिथे आलेले असतात आणि मालकसाहेबांनी आनंदीची विद्याधरच्या तावडीतून सुटका केली आहे. हे सगळं सगळं आता आनंदीने जेव्हा सांगितलं, मुलं खूप शॉकिंग झालेत बरं का. आणि आनंदी बिचारी हे सगळा प्रसंग सांगत असताना खूप रडत असते. त्यानंतर मालकसाहेब तिला लग्न मंडपात घेऊन येतात आणि त्या मुलाशी लग्न होत असतंच. त्याच वेळेला हा विद्याधर पुन्हा लग्न मंडपात येतो आणि आनंदीवर आपण बळजबरी केली आहे आणि अशा बऱ्याच गोष्टी त्या नवरदेवाला सांगितलेल्या असतात आणि त्याच्यामुळे भर लग्नामध्ये त्या मुलाने लग्नासाठी नकार दिलेला असतो. आणि म्हणून नाईलाजाने माझ्या आबांची इज्जत जाऊ नये, माझ्यासोबत लग्न करायला पुढे तयार कोणीही होणार नाही आहे, माझ्या पाठीमागे माझ्या आणखीन 2 बहिणी आहेत, ह्या सगळ्यांसाठी मालकसाहेबांनी माझ्याशी लग्न केलं. माझी इज्जत वाचवण्यासाठी, माझ्या आबांची इज्जत वाचवण्यासाठी त्यांनी हे सगळं केलं. हे सगळं आता इथे आनंदी जेव्हा सांगते ना, तेव्हा मुलांना थोडंसं रिअलाईज होतं की आपण चुकतोय. खरंच मालकसाहेबांनी म्हणजे आपल्या वडिलांनी हे सगळं आनंदी आणि तिच्या इज्जतीसाठी केलेलं असतं. आणि मंडळी आता जेव्हा हे सगळं सांगते ना आनंदी, तेव्हा हा विद्याधर चिडतो आणि म्हणतो की नाही सगळं खोटं आहे, खोटं आहे हे सगळं. त्याच्या चेहऱ्यावरचा खरं तर सगळा रंग उडालेला असतो. तो करायला गेलेला असतो एक आणि झालेलं असतं दुसरंच. त्यावर आता आरती म्हणते की ऐकलंस ना, हेच खरं सत्य आहे. आता सांग ना, आता सांग तुझ्या काकाने जे काही केलं ते कितपत योग्य होतं. आनंदी म्हणते की मालकसाहेबांनी हे जे काही लग्न केलं माझ्याशी ते माझ्यासाठी केलं आणि हो, त्यांनी लग्न झाल्यानंतर लग्नाच्या पहिल्याच दिवशी मला सांगितलं की ह्या घरात आल्यानंतर तुला ह्या घरामध्ये बायको म्हणून, सून म्हणून कुठलाही अधिकार मिळणार नाही आहे, इव्हन तुमच्या मुलांची आई म्हणून सुद्धा. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा स्वीकार करून मी ह्या घरामध्ये राहिली आहे. त्यांनी ह्या घरात मला त्यांच्या बायकोचा स्थान कधीही दिलेलं नाही आहे आणि मला ते कधी घ्यायचं सुद्धा नाही आहे. आमच्यामध्ये नवरा बायकोचं असं कोणतंही नातं नाही आहे, फक्त आणि फक्त माणुसकीचंच नातं आहे. मंडळी आता जेव्हा हे सगळं ऐकल्यानंतर ही तिन्ही पोरं आहेत ना, पूर्णपणे इमोशनल झालेली असतात, इमोशनल फुल झाली आहेत बरं. आणि आता हे जेव्हा विद्याधरला कळतं की आता आनंदीने ज्या पद्धतीने मुलांना समजावलं आहे त्याच्यामुळे मुलांच्या मनात आता आपल्याबद्दल तिरस्कार निर्माण होणार, मुलं आपला रागराग करणार, तेव्हा हा मात्र आता विद्याधर घाबरला आहे आणि म्हणतो की आनंदी बस बस कर, किती खोटी स्टोरी रचून सांगणार आहेत. या तुझ्या नवऱ्याचे युगंधरची पापं लपवण्यासाठी तू माझ्यावर आता घाणेरडे आरोप करणार आहेस का, मला फसवणार आहेस का. हे सगळं खोटं या मुलांनो, ह्या बाईवर अजिबात विश्वास ठेवू नका. ही खोटं बोलतीये, असं काहीही झालं नाहीये. तुझा बाप स्वतःची पापं लपवण्यासाठी हे घाणेरडे आरोप करतोय माझ्यावरती. हा सगळा या आनंदीचा आणि ह्या युगंधरचा प्लॅन आहे.
असा आता तो पुन्हा मोठमोठ्याने ओरडायला लागतो आणि मुलांची पुन्हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतोय. त्या पृथ्वी म्हणते, "नक्की काय आहे सगळा प्रकार?" त्यावर हा विद्याधर म्हणतो, "अरे मी खरं बोलतोय, खरं सांगतोय. असं काहीही झालेलं नाहीये. मी तर कधी कुठल्या बाईकडे वाकड्या नजरेने सोड रे, मी कधी एखाद्या बाईकडे डोळे उघडून सुद्धा बघू शकत नाहीये. कधीच मी असं करू शकत नाहीये. हवं तर माझ्या बायकोला विचार. सांग ना धने, धने बोल, मी असं काही कधी करू शकतो का?" आता धनश्री म्हणते, "नाही, नाही. आमचे हे असं कधी करणार नाहीयेत. माझा पूर्ण विश्वास आहे. हे कधी कुठल्या बाईकडे वाकड्या नजरेने सुद्धा बघत नाहीये." मंडळी आता ही धनश्री आहे ना, खूप खोटं-खोटं बोलत असते आणि म्हणतो, "हवं तर तुम्हाला ना पुरावा दाखवतो मी. पुराव्यासकट सिद्ध करतो." आणि मंडळी बाहेर आहे ना, ही शलाका येऊन थांबलेली असते आणि हा विद्याधर फोन करतो आणि म्हणतो, की "घेऊन या रे त्यांना आतमध्ये." आणि तेवढ्यात ही शलाका आतमध्ये येते. युगंधर म्हणतो, की "तू, तू इथं काय करतीये?" तेवढ्यात आता शलाका म्हणते, की "ये रे, आतमध्ये ये." आणि आता ती जे गुंड असतो ना, ज्या गुंडाने बॉम्ब ब्लास्ट करण्यासाठी युगंधरला जे मटेरियल दिलेलं असतं, त्या माणसाला घेऊन आलेले असतात आणि आता युगंधरला मोठा धक्का बसलाय, की हा माणूस इथे काय करतोय? शलाका जेव्हा त्याला आत घेऊन येते, तेवढ्यात विद्याधर म्हणतो, की "हा बघ, हा तो माणूस. ओळखलंस का ह्या माणसाला? ज्याने माझ्या गाडीमध्ये बॉम्ब ब्लास्ट केला होता, हाच तो माणूस." त्याने अख्ख्या मीडियासमोर काय सांगितलं, की हा बॉम्ब ब्लास्ट करण्यासाठी हे मटेरियल मी मागितलं. मीच माझ्या गाडीचा बॉम्ब ब्लास्ट केला होता. पण ह्या माणसाला आता स्वतःहून विचारा, कोणी केलं होतं हे सगळं? आणि तो त्याच्यावर चिडचिड म्हणतो, की "बोल रे, कोणी सांगितलं होतं तुला हे सगळं?" आणि मंडळी आता त्या माणसाने ना सगळं खरं-खरं सांगितलंय बरं का. तो म्हणतो, की बॉम्ब ब्लास्टसाठी जे लागणारं मटेरियल होतं, ते सगळं मालक साहेबांनी माझ्याकडे मागवून घेतलं होतं आणि बॉम्ब बनवून विद्याधर साहेबांच्या गाडीमध्ये मालक साहेबांनीच मला ठेवायला सांगितला होता. आणि आता त्याने हे सगळं सांगितलंय आणि शलाका म्हणते, की हेच खरं आहे आणि हे सत्य आहे. तर मंडळी आता तो माणसाला आता विद्याधर म्हणतो, "जा, तुझं काम झालं आता इथून निघून गेलास तरी चालेल." आणि विद्याधर आता सगळ्यांसमोर म्हणतो, की "ऐकलत का पोरांनो? म्हणजे माझ्या गाडीमध्ये बॉम्ब ब्लास्ट तुमच्या बापाने घडवून आणला आणि त्याचा आरोप त्याने उलट माझ्यावरच टाकला आणि या माणसाला पैसेसुद्धा तुझ्या बापाने दिले होते. त्या माणसाचा किस्सा गरम केला होता. बोल रे, खरं आहे की नाही?" तर तो म्हणत असतो, की "हो, मला मालक साहेबांनीच पैसे दिले होते आणि विद्याधर साहेबांचं नाव घ्यायला सांगितलं होतं." तर मंडळी ह्या विद्याधरने आता मालक साहेबांची इथे पोलखोल केली आहे. म्हणजे बॉम्ब ब्लास्ट मागे युगंधरचाच हात होता, हे आता त्यांनी सगळ्यांसमोर सिद्ध केलंय. आता तो माणूस तिथून निघून जातो आणि शलाका म्हणते, की "हे खरं आहे. विद्याधर जो बोलतोय ना, तेच खरं आहे." आता ह्या पद्धतीने असं सगळं सत्य समोर आल्यानंतर युगंधरला काही बोलताच येत नाहीये. म्हणजे ॲक्चुअलमध्ये तेच खरं असतं आणि तो म्हणतो, की "बघितलास, हा तुझ्या बापाचा खरा चेहरा आहे. स्वतः पापं करतो आणि त्या पापांचं सगळं खापर माझ्या डोक्यावर फोडतो. माझ्यावरती आरोप करतं. जसं ह्याने हा बॉम्ब ब्लास्ट केला आणि माझ्यावरती आरोप केले, तसेच आनंदीला पळवून नेण्यामागे सुद्धा याचाच हात होता. ह्याला आनंदीशी लग्न करायचं होतं. हा सगळा आनंदीचा आणि ह्याचा प्लॅन होता. आनंदीला ह्या प्रॉपर्टीवर, या संपत्तीवर तिचा डोळा होता आणि म्हणून ह्या दोघांनी हा सगळा ट्रॅप रचला, हा सगळा प्लॅन रचला आणि ह्या सगळ्यामध्ये मला अडकवलं आणि ह्या सगळ्याचं खापर त्यांनी माझ्या डोक्यावर फोडलंय. मी असं काही केलं नाहीये पोरांनो. मी पूर्णपणे निर्दोष आहे." तर मंडळी असं म्हणून आता विद्याधरने पुन्हा आनंदीला आणि युगंधरला खोटं ठरवण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे युगंधरलाच आनंदीशी लग्न करायचं होतं. तुझ्या बापाची ज्या आनंदीवर घाणेरडी नजर होती, तिला लग्न करून घरात आणायचं होतं. म्हणून त्याने हा सगळा केलेला बनाव प्लॅन होता. त्यावर आता ही म्हणते म्हणजे धनश्री म्हणते, की "हो, हो, हेच खरं आहे. म्हणजे आमच्या ह्यांनी असं काही केलं नाहीये आणि हे असं कधी करू शकत नाहीये. म्हणजे कुठल्या बाईकडं वाकड्या नजरेने सुद्धा बघू शकत नाहीये. ही आनंदी आहे ना, एक नंबरची शहाणी आणि धूर्त आहे. तिचाच हा सगळा प्लॅन आहे. तिचा ह्या सगळ्या पैशांवर, प्रॉपर्टीवर डोळा होता ना, म्हणून तिने हे सगळं केलंय." मंडळी ह्या धनश्रीला युगंधरने कितीतरीच वेळा ह्या विद्याधरच्या तावडीतून वाचवलंय. तिला सेफ ठेवण्याचा प्रयत्न केलाय आणि आज ती सगळ्यांसमोर खोटं बोलतीये आणि स्वतःची नवऱ्याची बाजू घेऊन बोलते बरं का. आता हे सगळं ऐकून आरतीला आणि बाकी सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय, की ही धनश्री पण एवढं का खोटं बोलतीये? आणि विद्याधर म्हणतो, "ऐकलत का पोरांनो, ऐकलत? तुमच्या बापाचा खरा चेहरा हा आहे. आज तुमच्या बापाचा खरा चेहरा तर मी सगळ्यांसमोर फाडून दाखवणारच आहे." आता शिल्पाने सुद्धा सुरुवातीला विद्याधरची साथ दिलेली असते. पण विद्याधरने ज्या पद्धतीने घाणेरडे आणि गलिच्छ आरोप केलेत ना, आता मात्र शिल्पाला सुद्धा राग आलेला असतो. शिल्पा म्हणते, "विद्याधर, आवर, स्वतःच्या तोंडाला आवर. बस कर. काही वाटेल ते बरळत जाऊ नकोस. बस कर." आता विद्याधर म्हणतो, की "नाही हां, ताई, आता तुम्हाला थांबवायचं नाही. अजिबात थांबवायचं नाही. काय झालं? तुझ्या भावाचा हा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणतोय म्हणून तुला वाईट वाटतंय का?
पण हाच तुझ्या भावाचा खरा चेहरा आहे. हे सगळं या युगंधर निंबाळकर आणि आनंदी निंबाळकर ह्या दोघांनी मिळून ठरवून केलंय आणि हे तुम्हाला तुम्हाला आता तुमच्या डोळ्यामध्ये धूळ घालण्याची, फसवण्याचा प्रयत्न करतात. आनंदी म्हणते की बस करा, बस करा. अजून किती खोटं बोलणार आहात? स्वतःची पापं लपवण्यासाठी अजून किती खोट्याचा आधार घेणार आहात तुम्ही? पृथ्वी, मी खरं सांगते, असं काही घडलेलं नाहीये. विद्याधर साहेबांनी आता जे काही तुम्हाला सांगितलं ते सगळं खोटं आहे. सगळी स्टोरी खोटी रचून सांगितली आहे. मला भर लग्नातून पळवून ह्यानीच नेलं होतं. माझ्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता आणि एक वेळा नाही, अनेक वेळा करण्याचा प्रयत्न केलाय. मंडळी, आता ह्या सगळ्यामध्ये शलाका आहे ना, ती सुद्धा खोटं बोलते आणि म्हणते की नाही हां, ही आनंदी खोटं बोलतीये. विद्याधर जे बोलतोय ना तेच खरं आहे. हा सगळा ह्या मालक साहेबांचा आणि ह्या आनंदीचा प्लॅन आहे. तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतात. मंडळी, आता मात्र आरती पुन्हा इथे चिडते आणि म्हणते की बस करा, बस करा. किती खोटं बोलणार आहात? हे सगळं खोटं आहे. आम्ही स्वतः ह्या सगळ्याला साक्षीदार आहात. माझ्या बहिणीला माझ्या घरातून ह्या विद्याधरनेच पळून नेलं होतं. अजून किती नीचपणाची पातळी गाठणार आहात? किती घाणेरडे आरोप करणार आहात? आता युगंधर हे सगळं काही शांतपणे ऐकून घेत असतो, कारण त्याच्या बिचाऱ्याच्या चारित्र्यावर आता शिंतोडे पडतात. त्यावर तो आता आरतीवर पुन्हा चिडतो विद्याधर आणि म्हणतो की बस कर, बस कर, तुझं तोंड बंद कर. मी काही खोटं बोलत नाहीये. आणि ही शलाका सुद्धा आता मध्ये मध्ये बोलत असताना म्हणते की पोरांनो, तुम्ही तुमच्या वडिलांवर अजिबात विश्वास ठेवू नका. मुळात तुमचे वडील विश्वास ठेवण्याच्या लायकीचेच नाही आहेत. तुमचा काका जे बोलतोय ना तेच बरोबर आहे आणि तेच खरं आहे. मंडळी, आता ह्या सगळ्यांमध्ये ना मुलं कन्फ्यूज झालेत की आनंदी युगंधर जे सांगतोय ते खरं आहे, आरती सांगते ते खरं आहे, की हा मिता आपली ही शलाका आणि विद्याधर जे सांगतोय ते खरं आहे. कारण ते इथे विद्याधर, शलाका आणि ही धनश्री हे तिघंजण एका बाजूने बोलतात आणि बाकीचे सगळेजण एका बाजूने बोलतात. आता माईमध्येच म्हणतात की विद्याधर, काय एवढं खोटं बोलतोयस आणि स्वतःच्या पापांचा स्वतःचं पाप त्या युगंधरच्या माथ्यावर टाकतोयस तू. आणि आता ते पोरांना म्हणतात की पोरांनो, तुमचा बाप जे बोलतोय ना ते खरं आहे. विश्वास ठेवा तुम्ही तुमच्या बापावर. युगंधरने काही चूक केलेली नाहीये. आता ही लगेच धनश्री म्हणते की नाही नाही, आमचे हे खोटं बोलत नाही आहेत, ते खरं बोलतायत. तर मंडळी, आता एका बाजूने सगळे सगळे बोलायला लागतात. आनंदी म्हणते की नाही पृथ्वी, पृथ्वी, मालक साहेब खोटं बोलत नाहीये. आम्ही जे बोलतोय ते खरं आहे. नाईलाजाने हे सगळं लग्न झालंय. पुन्हा हा विद्याधर म्हणतो की नाही हां, नाही, अजिबात नाहीये, हे लोक खोटं बोलतायत. तिकडून आता परत ती शलाका म्हणते की नाही, हे लोक खोटं बोलतायत. आता सगळ्यांकडून सगळेजण असं काही बोलत असतात. पोरांना अगदी गरगरल्यासारखं झालेलं असतं आणि म्हणतात की कोणावर विश्वास ठेवायचा आहे आम्ही, कोणावर विश्वास ठेवायचा आहे, आम्हाला काही कळतच नाहीये. आणि पुन्हा 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 आता तेच ते सुरू झालेलं असतं. आरची चिडते आणि म्हणते की बस, बस करा. किती खोटं बोलताय विद्याधर तुम्ही. आत्तापर्यंत आनंदीताईला तुम्ही किती वेळा त्रास दिलाय. एकदा नाही, किती वेळा. फॅक्टरीमध्ये असताना पण तुम्ही तिला त्रास दिला होता. आमच्या घरी येऊन पण तुम्ही तिला त्रास दिलाय आणि ह्या घरात आल्यानंतर सुद्धा तुम्ही तिला कितीतरीच वेळा त्रास दिलाय. आणि का इतकं खोटं बोलताय तुम्ही? आता आरची जेव्हा असं म्हणत असते ना, तेव्हा ह्या पोरांना पुन्हा असं वाटतं की खरंच हे सगळं खरं आहे म्हणून. मंडळी, आता ह्या लोकांचं पुन्हा पुन्हा तेच ते सुरू झालंय की परत घाणेरडे आरोप आता इथे आरतीवर आणि मालक साहेबांवर, सॉरी, आनंदीवर आणि मालक साहेबांवर सुरू केले जातात. आणि आता हा विद्याधर म्हणतो की पोरासनो, मी तुम्हासनी खरं सांगतोय, हा तुमचा बाप आहे ना खोटं बोलतोय रे. त्याने सगळे घाणेरडे आरोप केलेत माझ्यावरती. ह्या आनंदीचा आणि ह्या दोघांचा प्लॅन आहे आणि हे सगळं खापर आता त्यांची चोरी पकडली गेली आहे म्हणून माझ्यावरती टाकलं जात आहे. मंडळी, आता इथे पोरं म्हणतात की कोणावर विश्वास ठेवायचा आहे आम्ही, काहीच कळत नाहीये, काय करायचं आम्ही. तेवढ्यात आता हा युगंधर चिडतो आणि म्हणतो की बस, बस करा, बस करा. आता मला अजिबात ऐकायचं नाहीये आणि तुम्हाला किती आरोप करायचे ते करा. मी कोणालाही जस्टिफिकेशन करणार नाहीये, कोणालाही सिद्ध करून दाखवणार नाहीये की मी काय केलं आणि काय नाही केलंय ते. आणि आता इथे माईसुद्धा म्हणतात की पोरांना तुम्ही का असं करताय? तुम्ही सत्यावर विश्वास ठेवा. तुमचा बाप जे सांगतोय ना तेच खरं आहे, तेच खरं आहे. आता विद्याधर पुन्हा चिडतो आणि म्हणतो की नाही नाही, बापूमाई तुम्ही काय बोलताय? हे अजिबात असं नाहीये. युगंधर म्हणतो बस करा रे, बस करा. किती बोलणार आहात तुम्ही? आणि आता तो मुलांना म्हणतो की तुम्ही आता लहान राहिले नाही आहात. इथे दोन बाजू आहेत, एक खऱ्याची आणि एक खोट्याची. कशावर विश्वास ठेवायचा आणि कशावर नाही ठेवायचा, हा निर्णय तुमचा तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्ही आता लहान राहिले नाही आहात, मोठे झाला आहात. खरं काय, खोटं काय तुमचं तुम्हाला कळायला हवं. आता तुमच्यासमोर दोन बाजू उभ्या राहिल्यात, एक खरं आणि एक खोटं. आणि ह्या सगळ्याचा निर्णय तुम्हाला आता घ्यायचा आहे. तुम्ही सज्ञान आहात, मोठे आहात, तुमच्याकडे विचार करण्याची क्षमता आहे. त्याच्यामुळे तुमचा निर्णय तुम्ही घ्यायला हवा. थोड्यात आनंदी म्हणते पण मालक साहेब, अहो खरं काय ते मुलांना कळायलाच हवं. हे असं सगळ्यांसमोर तुमच्यावर घाणेरडे आरोप करतायत, तुमच्या चारित्र्याबद्दल बोललं जातंय, हे मी असं नाही सहन करू शकणार आहे. त्यावर आता मालक साहेब आहेत ते आनंदीला म्हणतात की आनंदी, तू पण शांत हो, शांत हो, शांत बस. मुलं सज्ञान आहेत. त्यांना काय चांगलं, काय वाईट, काय खरं, काय खोटं हे कळण्या इतके मोठे झालेत ते आणि त्यांचा निर्णय आता त्यानेच घ्यायला हवा.
आणि मंडळी आता ह्या युगंधरने मुलांना सांगितले की हे बघा मुलांनो, तुम्हाला कशावर विश्वास ठेवायचा आहे, काय खरं आहे काय खोटं आहे हे तुमचं तुम्हाला शोधून काढायचं आहे आणि तुम्ही ठरवायचं आहे काय निर्णय घ्यायचा आणि काय नाही ते. आत्ता मी या क्षणी सगळ्या गोष्टी तुमच्यावर सोडून देतोय. तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल, असं म्हणत आता युगंधरने मुलांसमोर हे गोष्ट सांगितली आणि तो तिथून निघून गेला. तर मंडळी आता माई मुलांना सांगत असतात, समोर येतात आणि म्हणतात की मुलांनो, खरंच तुम्ही ह्या गोष्टीवर विश्वास ठेवा. युगंधरने काही चुकीचं केलेलं नाहीये. तो जे सांगतोय ते खरं आहे, खरं बोलतोय, सत्याची बाजू आहे त्याची. आणि माई आणि बापू आता अकांताने अगदी मन तोडून त्यांना सांगत असतात की तुमचा बाप खरा आहे, विद्याधर जे बोलतोय ते खोटं आहे. तर मंडळी आता इकडे प्रोमोमध्ये असं दाखवलंय की मुलांनी ह्या सगळ्यानंतर तिघांनी मिळून एक निर्णय घेतलाय की खरंच आनंदी आणि युगंधर यांचं लग्न जर बळजबरीने झालंय तर तुम्हाला घटस्फोट घ्या. तुम्हाला कोणाला तरी एकाला निवडावं लागेल, आनंदीला किंवा मुलांना. आता तुम्हाला ते ठरवायचं आहे. आता युगंधर नक्की काय निर्णय घेतो हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळेल. तर मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला